उन्हाळा म्हटलं की मुलांना सतत काही ना काही थंड हवं असतं. तर आज आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह, फूड कलर न वापरता घरातील फक्त 3 साहित्यामध्ये तयार होणारी आणि 1 महिनाभर फ्रीजमध्ये टिकणारी होममेड फ्रुटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आपली फ्रुटी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या एवढं हापूस आंब्याच्या फोडी करून घेतल्यात, 1 वाटी कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी एवढी साखर घेतली आहे. तर प्रमाण आपल्याला असंच घ्यायचं आहे आणि शक्यतो यासाठी हापूस आंब्याचा वापर करायचा म्हणजे फ्रुटी छान लागते. आता एका पातेल्यामध्ये मी 4 वाट्या एवढं पाणी घेते. जेवढं साहित्य असेल आपलं तेवढंच पाणी घ्यायचं. आपलं 2 वाट्या आंब्याच्या फोडी आहेत, 1 वाटी कैरी आणि 1 वाटी साखर आहे. म्हणून इथे मी 4 वाट्या एवढं पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्यात, आंब्याच्या फोडी घालायच्यात आणि साखरही घालायची. आता साखरेचं जे प्रमाण आहे थोडंसं कमी जास्तही लागू शकतं. कैरी जास्त आंबट असेल तर थोडी साखर जास्तही घालावी लागू शकते. आता हे सगळं आपल्याला एकत्र 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. यातल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित शिजायला हव्या. आता याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला कुठलाही फूड कलर घालायची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्हही घालण्याची गरज नाही. खूप मस्त होते. आता यावर मी झाकण ठेवते आणि 15-20 मिनिटं याला शिजवून घेते. 15-20 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूयात. आता या ज्या फोडी आहेत व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. पटकन मॅश होतात म्हणजे व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि हे थंड व्हायला ठेवायचे. आता हे थंड झालेले मिक्सरमधून एकदा आपण याला ब्लेंड करून घेऊया. तर 2 बॅचमध्ये मी याला फिरवून घेणार आहे. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला. यामध्ये जर तुम्ही पुन्हा पाणी घातलं तर हे खराब होऊ शकतं. त्यामुळे पुन्हा अजिबात पाणी घालायचं नाही आणि या पद्धतीने याला छान आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं केशर घालू शकता. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेलं जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेते. आता बघू शकता इथे पूर्ण आपला जो मँगो स्क्वॉश आहे तो तयार झालेला आहे. याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. 1 महिनाभर व्यवस्थित राहतं. फक्त स्टोअर करण्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची. जे भांडं तुम्ही वापरणार असाल शक्यतो काचेचं भांडं किंवा बॉटल वापरायची. ते एकदम स्वच्छ असावं. त्यासोबतच त्यामध्ये अजिबात पाणी नसावं. एकदम कोरडं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये व्यवस्थित हा जो पल्प आहे तो भरून ठेवायचा आणि आपल्याला फ्रीजमध्ये ते स्टोअर करायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने तो पल्प काढून घेऊ शकता आणि पुन्हा तो पटकन आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही हा जो पल्प करून ठेवला एकदा आणि त्यापासून अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही फटाफट अशी फ्रुटी बनवू शकता. तर व्यवस्थित राहतो. फक्त या पद्धतीने यातला थोडासा पल्प घ्यायचा, त्यामध्ये पाणी घालायचं, आईस क्यूब्स घालायच्या आणि मिसळून घ्यायचे. तर अगदी फटाफट 2 मिनिटामध्ये आपली मस्त जशी विकत मिळते त्या पद्धतीची मँगो फ्रुटी कुठल्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय, कुठल्याही फूड कलरशिवाय तयार झालेली आहे. तर बघू शकता खूप मस्त झटपट होणारी रेसिपी आहे. मुलांना खूप आवडते. एकदा बनवून ठेवलं की महिनाभर व्यवस्थित राहते. फक्त व्यवस्थित स्टोअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.